सो आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे मटेरियल कॉस्ट, ज्यामध्ये लिफो मेथड, फिफो मेथड, ओके, सिम्पल ॲव्हरेज मेथड आणि वेटेड ॲव्हरेज मेथड याने आपण लेजर बनवलेले आहेत, स्टोअर लेजर्स. ओके, मग त्या स्टोअर लेजरच्या नंतर आता आपल्यासाठी दुसरा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर आहे लेबर कॉस्ट. कोणता आहे? लेबर कॉस्ट. लेबर कॉस्ट म्हणजे का? तर लेबर कॉस्ट म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये, कोणत्याही व्यवसायामध्ये आपल्याला मजूर लावावे लागतात किंवा कामगार लावावे लागतात. मग त्या कामगारासाठी, मजुरासाठी दिलेलं वेतन म्हणजेच त्याचं कॉस्ट आहे, बरोबर. त्यालाच आपण लेबर कॉस्ट म्हणतो. लेबर कॉस्ट इन द सेन्स वेजेस, सॅलरी एक्सेट्रा. ओके, मग हे देत असताना हे आपल्याला कॅल्क्युलेट करण्याची गरज का आहे? आता काय आहे की कारण ज्यावेळेस एखाद्या कंपनीचा फिनिश्ड प्रोडक्ट तयार होतो त्याच्यामध्ये अंतर्भूत जो काही खर्च असतो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा खर्च एक असतो, दॅट इज लेबर, मजुरी किंवा वेतनावर खूप मोठा हिस्सा जो आहे प्रोडक्शनचा खर्च केला जातो. मग अशा वेळेस त्या लेबरसाठी किती व्यय होतोय किंवा किती खर्च येतोय ह्याचा हिशेब असणे किंवा ह्याची माहिती असणे गरजेचे असते किंवा अनिवार्य बनते. मग अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यावसायिकाला त्याच्या लेबरवर होणारा खर्च तपासणे गरजेचं आहे, किंबहुना त्याच्यावर कंट्रोल करणे गरजेचं आहे. मग हे लेबर कॉस्ट कॅल्क्युलेट करावा लागेल. आता ह्यामध्ये कॅल्क्युलेट कसं करायचं? तर कॅल्क्युलेट करण्याच्या काही पद्धती आहेत. ओके, मग त्यामध्ये काय आहे तर सुरुवातीला टाईम बेस्ड केलं जातं. ओके, त्याच्यामध्ये टाईम कीपिंग आणि टाईम बुकिंग असे दोन प्रकार आहेत. टाईम बेस्डमध्ये किती प्रकार आहेत? एक आहे टाईम कीपिंग आणि सेकंड आहे टाईम बुकिंग. ओके, आता टाईम कीपिंगमध्ये काय आहे? तर टाईम कीपिंगमध्ये काय नाही, आपण जे रजिस्टर वगैरे बनवतो ना, कर्मचारी आल्यानंतर साईन करावी, त्याने साईन केल्याच्या नंतर इन होते वेळेसची एक साईन आणि आउट होते वेळेसची एक सही, या प्रकारे आपण रजिस्टर मेंटेन करतो किंवा त्यांना कार्ड देत असतो. ओके, त्यांना कार्ड देत असतो की ते जॉब कार्ड दाखवल्याच्या नंतर यावेळेस हा व्यक्ती आलेला आहे, हा व्यक्ती गेलेला आहे. या प्रकारचं टाईम कीपिंगमध्ये रेकॉर्ड केला जातो. काय केलं जातं? एकतर मॅन्युअली, अदरवाईज मेकॅनिकली. ओके, त्याच्यामध्ये काय आहे? त्यानंतर आहे टाईम बुकिंग. आता टाईम बुकिंगचे 3 मेथड पडतात. टाईम बुकिंगच्या मेथड किती पडतात? याच्यामध्ये डेली, वीकली अँड जॉब कार्ड. टाईम बुकिंग किती प्रकारे केली जातं? 3 प्रकारे केली जाते. एक आहे डेली टाईम बुकिंग, दुसरं आहे वीकली टाईम बुकिंग आणि तिसरं आहे जॉब कार्ड. ओके, तर आता तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल टाईम कोणत्या बुकिंगमधील पहिला प्रकार तो म्हणजे डेली टाईम बुकिंग. ओके, टाईम बुकिंगमध्ये काय काय आहे हो? तर डेली टाईम बुकिंगमध्ये त्या पर्टिक्युलर जॉबचं नाव असेल. ओके, मग जो कर्मचारी इन झाला म्हणजेच कामावरती आला त्या कर्मचाऱ्याचा येण्याचा टाईम, ओके, त्यानंतर जाण्याचा टाईम, मग नॉर्मल टाईम किती आहे आणि त्याचा ओव्हरटाईम झाला आहे का नाही झाला ह्याचं सर्व कॅल्क्युलेशन त्या जॉब कार्डमध्ये किंवा डेली टाईम बुकिंगमध्ये केलं जातं. ओके, या प्रकारची काय आहे डेली टाईम बुकिंग केली जाते. तसंच मग वीकली काय आहे? सेम डेलीचंच कन्व्हर्जन इनटू द वीकली. आता वीकलीमध्ये काय केलं आहे हे बघा, तुमच्या स्क्रीनवर आता तुमच्याकडे काय दिसत असेल की वीकली टाईम बुकिंगचा चार्ट दिसत असेल. काय आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डेली टाईम बुकिंग अँड वीकली टाईम बुकिंग? नथिंग, जस्ट द डेज ऑफ अ वीक हॅज बीन रिटन आउट. बरोबर आहे. काय केलेलं आहे? केवळ मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, राईट, हे तारखाच
हे दिवसच बदललेले आहेत, वारच बदललेले आहेत, बाकी सर्व इन्फॉर्मेशन तीच आहे. जॉबवर कधी आला, कधी गेला, त्याचा ओव्हरटाईम आहे नाही आहे, एक्सेट्रा गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. या प्रकारे टाईम वीकली टाईम बुकिंग केली जाते. जॉब कार्ड पण तुमच्या याच्यावरच दिलेलं आहे बघा स्क्रीनवर. काय दिलेलं आहे की जॉब कार्डमध्ये सुद्धा त्याच प्रकारची माहिती दिलेली असते की कर्मचारी कामावर कधी आला, काम किती केला, एक्सेट्रा, कोणत्या प्रकारचं काम आहे, काय नाही, किती त्याला मजुरी द्यायला पाहिजे वगैरे वगैरे सर्व गोष्टी या सर्व तिन्ही प्रकारामध्ये बुक केल्या जातात. राईट. आता तिसरा प्रकार येतो कशाचा? लेबरला मजुरी देण्याचा. दॅट इज फ्रिंज बेनिफिट्स. कोणते? फ्रिंज बेनिफिट्स. आता फ्रिंज बेनिफिट्समध्ये काय आले हो? फ्रिंज बेनिफिट्समध्ये सर्व गोष्टी आल्या. उदाहरणामध्ये मेडिकल फॅसिलिटी, ओके, चाइल्ड केअर, ओके, एक्सेट्रा ज्या की इतर सुविधा देतात त्या सुविधासुद्धा आपल्याला यामध्ये काउंट केल्या जातात. म्हणजे मजुरी म्हणून काउंट केल्या जात नाही, तर त्यांना दिल्या जाणारा, त्यांच्यावर केला जाणारा खर्चाचा विचार आपण करत असतो. त्यानंतर आता काय आहेत? हे झालं टाईम कीपिंग, टाईम बुकिंग. ओके. त्याच्यासोबतच मजूरदाराला मिळणारे काय आहेत? फ्रिंज बेनिफिट्स. ओके. ह्या बेनिफिट्सच्या नंतर अजून एक काय आहे? मजुरी देण्याचा प्रकार आहे. दॅट इज बोनस प्लॅन किंवा इन्सेंटिव्ह प्लॅन. प्लॅन किंवा स्कीम असं म्हणलं जातं. काय? इन्सेंटिव्ह प्लॅन किंवा स्कीम. तीन लोकांनी काय केलेले आहेत? 3 प्रकारचे इन्सेंटिव्ह प्लॅन सांगितलेले आहेत. काय समजलेलं आहे? पुन्हा एक वेळेस लक्षात घ्या की इन्सेंटिव्ह प्लॅन जो आहे तो किती जणांनी सांगितला? 3 जणांनी सांगितला. पहिला आहे हाल्से, दुसरा आहे रोवन, ओके, आणि तिसरा आहे टेलर. ओके. हाल्से प्लॅन, रोवन प्लॅन अँड टेलर डिफरन्शियल पीस रेट मेथड. इथं टेलरनं सांगितलेलं आहे, परंतु ह्या तिघांमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ज द्यावेत असं त्यांचं वेगवेगळे प्लॅन्स आहेत. ओके. मग ह्या प्लॅन्सच्या आधारे, या प्रकाराच्या आधारे आपल्याला लेबर कॉस्ट काढता येतं. बरोबर आहे. मग ह्याच्यानंतर अजून एक कन्सेप्ट आपल्यासमोर येते, ते म्हणजे आयडल टाईम, किंवा आपण त्याला काय म्हणू? निरर्थक वेळ जो आपला जातो, म्हणजे ज्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा काम होत नाही, व्यर्थ गेलेला, वाया गेलेला वेळ कोणता आहे? तर तो कसा कॅल्क्युलेट केला जातो? आता बघा, 2 प्रकारचे काय आहेत? आयडल टाइम्स आहेत. नंबर 1 आहे नॉर्मल आयडल टाइम आणि सेकंड आहे अबनॉर्मल. ओके. अबनॉर्मल आयडल टाइम. ओके. मग काय आहे नॉर्मल आयडल टाइम म्हणजे काय? ओके. सुरुवातीला आपण काय बघूया? आयडल टाइम म्हणजे काय, की ॲक्च्युअली किती तास एखादी व्यक्ती काम करत आहे किंवा त्या बिझनेसमध्ये आली आहे. ओके. आणि ॲक्च्युअल त्या प्रोडक्शनवर किती वेळ काम केलेले आहे, जे शिल्लक राहील दॅट इज आयडल टाइम. आयडल टाइम म्हणजे काय? उदाहरणामध्ये आता इथं लक्षात घ्या, टोटल टाइम मायनस ॲक्च्युअल वर्किंग टाइम. टोटल टाइम काय आहे की एखादी व्यक्ती एका कंपनीमध्ये
8 तासासाठी काय करते, त्या कंपनीत काम करते किंवा कंपनीच्या परिसरामध्ये आहे, राईट. म्हणजे त्याची नोंदणी झाली, 8 तास काम केलं म्हणून. परंतु ॲक्च्युअल प्रोडक्शन किंवा त्याचं जे काही जॉब आहे त्या जॉबवर जर समजा तो व्यक्ती 7 तास काम केला असेल तर ॲडल टाईम किती आहे, 1 तास, बरोबर. तसंच नॉर्मल ॲडल टाईम आणि अबनॉर्मल ॲडल टाईम असं म्हणलं जातं. म्हणजे ज्या वेळेस काम न केलेला वेळ, ॲडल टाईम काय आहे, काम न केलेला वेळ. 8 तासापैकी 8 तास काम करतात का, नाही. तर त्यासाठी काय केलं जातं, पहिल्यांदा जो की नॉर्मल ॲडल टाईम येणारच आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही. दॅट इज काय आहे, टी ब्रेक, बरोबर आहे. त्याच्यानंतर लंच, ओके, काय आहे, टी ब्रेक आहे, लंच आहे. त्यानंतर काय आहे की एखादा कर्मचारी काय करतोय, एखादा कर्मचारी त्या गेटपासून त्याच्या कामापर्यंत येण्यासाठी लागलेला वेळ आणि त्याच्या जॉब प्लेसपासून गेटपर्यंत जाण्याचा वेळ, बरोबर आहे. ही जी काही नोंदणी होते वेळेची, त्या वेळेची नोंदणी कुठं होते, ज्यावेळेस एंट्रन्स गेट असतो त्या कंपनीचा, त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं एंट्रन्स होतं, थंब होतं, की अदरवाईज रजिस्टरमध्ये तो नाव नोंदणी करतो, ओके, किंवा जॉब कार्डवर वगैरे डेली कार्डवर त्याची नोंदणी करून घेतो. मग त्यानंतर तो व्यक्ती त्या फाटकापासून किंवा गेटपासून त्याच्या जॉबवर जाईपर्यंतचा वेळ, राईट. त्या ठिकाणी चहा पाण्यासाठी मधला काळातील सुट्टीचा वेळ, जेवणासाठीचा वेळ, या सर्व वेळाला आपण ॲडल टाईम म्हणतो. दॅट इज नॉर्मल ॲडल टाईम. कोणता ॲडल टाईम आहे, नॉर्मल ॲडल टाईम आहे. मग अबनॉर्मल काय आहे, अबनॉर्मल व्हेरी सिम्पल. आता अबनॉर्मल म्हणजे काय, एखाद्या मशीनमध्ये आलेली बिघाड, मशीन फेल्युअर म्हणू, ओके, किंवा एनी प्रॉब्लेम इन द मशीन और स्ट्राईक, ओके. स्ट्राईक काय, आंदोलन करू लागले, बरोबर आहे. मग त्या ठिकाणी काय होईल, पूर्ण वेळ त्यांचा त्या ठिकाणी त्याच गोष्टीमध्ये जाईल. मशीन एखादी खराब झाली तर ते मशीन दुरुस्त होईपर्यंत त्यांना आपल्याला बसवूनच ठेवावं लागतो. मग तो वेळ कोणता आहे, अबनॉर्मल ॲडल टाईम. ॲडल टाईम आहे, त्याचा प्रोडक्टिव्हिटी काय आहे का, हो काहीच नाही. मशीन दुरुस्त होईपर्यंत त्या मशीनवर काम करणारा व्यक्ती फक्त बसून राहतो. म्हणजे त्याचा जो काही वेळ आहे, जो काही खर्च आहे, तो सर्व व्यर्थ जात असतो. मग अशा वेळेस त्याला आपण ॲडल टाईम असे म्हणतो. बट कोणता ॲडल टाईम आहे, अबनॉर्मल ॲडल टाईम आहे. या प्रकारे ॲडल टाईम कन्सेप्ट झाली. कोणते प्लॅन झालेत, इन्सेंटिव्ह प्लॅन झाले, टाईम बुकिंग, टाईम किपिंग, ओके. फ्रिंज बेनिफिट हे वेगळं पॅकेज असतं की जे कर्मचाऱ्याच्या कल्याणासाठी किंवा वर्कर्सच्या कल्याणासाठी केलेलं असतं. अजून एक कन्सेप्ट शिल्लक राहते आपली, दॅट इज ॲडल टाईम झालं, वर्क झालं, डेली वर्क झालं, सर्वच प्रकारचं वर्क झालं. पण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कंपनीमध्ये काय केलं जातं, ओव्हर टाईम केलं जातं. ओव्हर टाईम म्हणजे काय हो, ॲक्च्युअल टाईम वर्कड, ओके, किंवा आपण काय म्हणू, इथं आपण काय लिहिलेलं आहे, हे बघा, टोटल टाईम मायनस ॲक्च्युअल वर्किंग टाईम. याला फक्त रिव्हर्स करायचं आहे, ओके. ॲक्च्युअल वर्किंग टाईम मायनस नॉमिनल टाईम, किंवा त्याला आपण दुसरं काय म्हणू शकतो, नॉर्मल टाईम. म्हणजेच
जर आता इथे या उदाहरणामध्ये आपण पाहू शकता की आपण काय घेतलेले आहेत की टोटल टाईम 8 तास घेतलं की जे की नॉर्मल टाईम आहे, पण ॲक्च्युअल वर्किंग 7 घेतली. आता ह्याच्या विरुद्ध जर एखादा व्यक्ती 9 तास काम करत असेल आणि नॉर्मल टाईम किती असेल 8 तास असतील, तर एका तासाचा काय आहे ओव्हर टाईम आहे, त्याचाच वेगळा रेट असेल हो नाही वगैरे वगैरे. त्या कंपनीच्या पॉलिसीप्रमाणे त्याचं काय होईल लेबर कॉस्ट किंवा त्याचा ओव्हर टाईमचा त्याला मोबदला मिळत जाईल. ओके, या प्रकारे लेबर कॉस्टमध्ये ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट्स आहेत. मग आता आपल्या सिलेबसमध्ये जे काही आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे ते फक्त 2च गोष्टीवर, दॅट इज इन्सेंटिव्ह प्लॅन अँड टाईम बेस्ड. ओके, किती बेसवर टाईम आणि इन्सेंटिव्ह बेसवर. मग त्यासाठी आपणास किती कॅल्क्युलेशन करायचे, 4 गोष्टी कॅल्क्युलेट करायचे. एक टाइम रेट मेथड, वेजेस कॅल्क्युलेट करायचे. काय कॅल्क्युलेट करायचे, वेजेस. किती मेथडने कॅल्क्युलेट करायचे इथे लिहितोय. वेजेस कॅल्क्युलेट करायचे टाइम रेट मेथडने, पीस रेट मेथड, त्यानंतर तिसरा आहे हल्से प्लॅन, चौथा आहे रोवन प्लॅन. किती आपणास सुरुवातीला ह्या 4 माध्यमातूनच त्या प्रत्येक व्यक्तीला मिळणारे काय आहे वेजेस आहेत ते कॅल्क्युलेट करायचे. त्यापैकी हे 2 काय आहेत टाइम बेस्ड आहेत किंवा पीस बेस्ड आहेत आणि हे काय आहेत इन्सेंटिव्ह प्लॅन. कोणते प्लॅन आहेत, इन्सेंटिव्ह प्लॅन आहेत. ओके, मग त्यानंतर जो आता 5वा आहे त्याचं स्पेशल कॅल्क्युलेशन असेल, दॅट इज टेलर्स डिफरन्शियल पीस रेट मेथड. ह्याचं आपल्याला वेगळं कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे 4 कंबाईंड होतील आणि हे वेगळे प्रॉब्लेम्स येतील. या प्रकारे आपला लेबर कॉस्ट हा चॅप्टर आहे. ओके, तर मग आपण पाहणार आहोत आता की टाईम रेट मेथडचं कोणता काय आहे फॉर्म्युला आहे ना, पीस रेट मेथडचं काय आहे, हल्से प्लॅन काय आहे, रोवन प्लॅन काय आहे. आता टेलर्स डिफरन्शियल पीस रेट मेथड्सला सुद्धा वेगळा फॉर्म्युला आहे, परंतु तो आत्ता आपल्याला न घेता आत्ता आपल्याला काय करायचे ते 4 आज शिकायचे आहेत, त्याचे फॉर्म्युले घ्यायचे. टेलर्स पीस रेट मेथड 2 लेक्चरच्या नंतर ते आपण घेणार आहोत. ओके, चलो. टाइम रेट मेथड. टाइम रेट मेथड कसा आहे हो, टाइम टेकन इनटू आवरली रेट. काय आहे टाइम टेकन इनटू आवरली रेट. किती वेळ त्या व्यक्तीने त्या कामावर दिलेला आहे आणि प्रति तासाचा दर काय आहे यानुसार आपण टाइम आवर रेट कॅल्क्युलेट करत असतो. ओके, सेकंड काय आहे पीस रेट मेथड. पीस रेट मेथडसाठी
2 फॉर्म्युले आहेत का? कोणते कोणते आहेत? व्हेन युनिट्स ऑफ प्रोडक्शन गिवन, जेव्हा किती नग किंवा युनिट्स प्रोड्यूस केलेले आहेत हे दिलेलं असते तेव्हा हा दर लागेल, हा फॉर्म्युला लागेल. फॉर्म्युला काय आहे? टोटल युनिट्स, कंसामध्ये आपण पीस म्हणू, पीस प्रोड्यूस्ड into रेट पर पीस, काय आहे? प्रति नगाचा दर. हा एक पीस रेट मेथड. ओके, काय आहे? टोटल युनिट्स किंवा पीस प्रोड्यूस्ड, ओके, इनटू रेट पर पीस. या प्रकारे आपल्याकडे काय आहे? एक सूत्र आहे. तर सेकंड कोणतं आहे हो? तर सेकंड आहे व्हेन युनिट्स ऑफ प्रोडक्शन नॉट गिवन. गिवन ज्यावेळेस दिलं जाईल त्यावेळेस हे सूत्र, ज्यावेळेस देणार नाहीत त्यावेळेसचं सूत्र. दॅट इज स्टँडर्ड टाइम into hourly rate. स्टँडर्ड टाइम गुणिले प्रति तास दर. ओके, या प्रकारचे हे 2 सूत्र आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, आता क्रमांक 3 कोणता आहे? हाल्से प्लॅन किंवा स्कीम म्हणलं जातं. हाल्से इन्सेंटिव्ह स्कीम म्हणली जाते. ओके, मग ह्यामध्ये काय आहे? तर यामध्ये टाईम बेस्ड जशास तसा आहे. इन्सेंटिव्ह हाल्से काय म्हणतात माहिती आहे का? हाल्से यांच्या मते की एखाद्या व्यक्तीकडनं लवकरात लवकर अधिकतम काम करून घ्यायचं असेल तर त्याला आपल्याला काय द्यायला पाहिजे? इन्सेंटिव्ह द्यायलाच पाहिजेत. राईट, त्याला बेनिफिट्स द्यायलाच पाहिजेत. मग अशा वेळेस जर आपण त्या व्यक्तीला एकूण आपली अपेक्षित कामेपेक्षा कमी वेळामध्ये जर तो व्यक्ती काम करत असेल तर वाचवलेल्या वेळेच्या निम्मा पगार त्याला ॲडिशनली द्यावा. काय लक्षात येतंय? नाही तर ठीक आहे. हाल्सेंच्या मते काय आहे की समजा आता हे कोणी करायला पाहिजे हे प्लॅन्स? आता काही कंपन्या असतात ज्यांचं ऑर्डर मिळालेलं असतं, जे टेंडरवर काम करत असतात. ते टेंडर किंवा ते ऑर्डरला त्यांना वेळेमध्ये पोहोचवायचं असतं, वेळेमध्ये काय करायचं आहे? प्रोडक्शन करायचं आहे. मग अशा वेळेस त्यांच्याकडं वेळ कमी असते, मजुरी थोडीशी जास्त गेली तरीसुद्धा चालते. मग आता उदाहरणार्थ लक्षात घ्या, एका 8 तासामध्ये एखादी व्यक्ती 50 नगाचं किंवा मग 50 नगाचं किंवा 50 युनिट्स उत्पादित करत असेल. राईट, आणि त्या व्यक्तीला प्रति तास जर आपण 10 रुपये देत असाल तर टाईम बेस्डमध्ये आपल्याला किती रुपये मजुरी द्यावी लागते? 80 रुपये प्रति दिवसाला द्यावे लागतील. ओके, मग जर समजा तुम्ही त्या व्यक्तीला सांगितलं की आम्ही तुम्हाला इन्सेंटिव्ह देऊ, काय? जेवढा वेळ तुम्ही 8 तासातला वाचवाल त्याचा निम्मा पगार फ्रीमध्ये देऊ. काय होईल? जर त्याच व्यक्तीने सदरील काम किती तासात पूर्ण केले? 4 तासात पूर्ण केले. आपल्यासाठी काय झालं? ह्या कंपनीसाठी काय झालं की कंपनीसाठी त्या प्रोडक्शनचे 4 तास काय झालेले आहेत? शिल्लक राहिलेले आहेत किंवा वाचलेले आहेत. मग त्या 4 तासाला किती? टाईम बेस्डनुसार 40 रुपये प्लस किती तास वाचले? 4 तास.
त्याचे किती होणार 40, 4 निम्मे 20 रुपये. म्हणजे तो व्यक्ती खुश होईल की मी 4 तासामध्ये 60 रुपये कमवलेत. परंतु कंपनी खुश होईल किंवा कंपनीसाठी चांगलं काय असेल की 8 तासात प्रोडक्शन होणाऱ्या गोष्टी आपण 4च तासात प्रोडक्शन केलेल्या आहेत. कंपनीसाठी बेनिफिट आहे. आणि वर्करसाठी बेनिफिट काय आहे, इन्सेंटिव्ह काय मिळतोय 20 रुपयाचा मिळतोय. मी 4 तास काम केलं आणि 60 रुपये मला मजुरी मिळाली. या प्रकारचं हलसे यांचं इन्सेंटिव्ह प्लॅन आहे. इन्सेंटिव्ह प्लॅन कसा आहे बघा. टाइम टेकन इनटू आवरली रेट प्लस काय आहे इथे लिहितो प्लस 1/2 इंटू टाइम सेव्ड इंटू आवरली रेट. काय झालं, टाइम टेकन इंटू आवरली रेट प्लस 1/2 हे खूप महत्त्वाचं आहे. 1/2 टाइम सेव्ड इंटू आवरली रेट. हा झाला हलसे इन्सेंटिव्ह प्लॅन. मी इथे एक रेष मारतोय. हा इन्सेंटिव्ह आहे आणि हे टाइम रेट मेथड आहे. बरोबर. टाइम रेट मेथड काय सांगते हे बघा. टाइम रेट मेथड काय सांगते, टाइम टेकन इंटू आवरली रेट. इथं काय आहे, टाइम टेकन इंटू आवरली रेट. ओव्हरऑल जर बघितलं आपण तर हलसे इन्सेंटिव्ह प्लॅनमध्ये काय केलेलं आहे, टाइम टेकन इंटू आवरली रेट प्लस इन्सेंटिव्ह काय ॲड होईल 1/2 म्हणजे हाफ 50% ऑफ टाइम सेव्ड इंटू आवरली रेट. ह्या प्रकारे हलसे प्लॅन आहे. त्यानंतर या समूहातील शेवटचा दॅट इज रोवन प्लॅन. इन्सेंटिव्ह प्लॅन, रोवन इन्सेंटिव्ह प्लॅन, हलसे इन्सेंटिव्ह प्लॅन किंवा स्कीम सुद्धा म्हणले जाते. हलसे इन्सेंटिव्ह स्कीम आणि रोवन इन्सेंटिव्ह स्कीम. ओके, लेट्स गो. काय आहे, सेम टाइम टेकन इंटू आवरली रेट. ओके, प्लस टाइम सेव्ड divided by standard time into time taken into hourly rate. ओके, या प्रकारचे 4 सूत्र आहेत. लक्षात असू द्या, पुनश्च लक्षात घ्या. 5 सूत्र आहेत, सॉरी. एक आहे टाइम रेट मेथड, पीस रेट मेथड 1, 2 हलसे प्लॅनला हा, रोवन प्लॅनला हा. ओके, या प्रकारचे 4 सूत्र घेऊन आपणास आता पुढील प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. ओके, या प्रकारे आपण या ठिकाणी लेबर कॉस्टविषयी पाहिलेलं आहे. इंट्रोडक्शन झालं, सूत्र झाले. आता यानंतरच्या पुढील लेक्चरमध्ये आपण काय करूया, प्रॉब्लेम सॉल्व करूया ह्या 4ही मेथडचा उपयोग करून. म्हणजे 1, 2 झाल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, त्यानंतर आपला टेलर्स डिफरन्शियल पीस रेट मेथडसुद्धा घ्यायची. ओके, थँक्यू.